नमस्कार मंडळी, काल दिनांक 21 जुलै रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तर आज आपण पाहणार आहोत। काल एकदम सविस्तररित्या कापसावरील किडींची ओळख व त्यांचे नियंत्रण याबद्दल आपण सविस्तर सरांनी अशी खूप चांगली माहिती दिलेली आहे। आज त्या लाईव्हमध्ये आलेल्या प्रश्नांची आज उत्तरे पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हुमणी अळी कोणत्या पिकावर येते आणि हुमणी अळीची ओळख कशी करावी, म्हणजे कशी ओळखावी। तर सगळ्यात पहिले जे आहे, एकतर हुमणी अळी जी आहे असं कुठलं पीक नाही आहे मुख्य की त्याच पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो। आज सध्या परिस्थितीमध्ये हुमणी अळी जी आहे बहुतांश पिकांमध्ये आहे, कापसामध्ये आहे, सोयाबीनमध्ये आहे, ऊसामध्ये आहे, हळद अद्रकीमध्ये सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे। ती कशी ओळखावी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर हुमणी अळी जी आहे बहुतांश वेळेस कापूस असेल किंवा सोयाबीन असेल तर एका लाईनीत पूर्ण जे आहे ते झाडं तुम्हाला मरताना दिसत असाल तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे, किंवा पॅचेस पडलेले असे सुद्धा हुमणी अळीचे तुम्ही या पद्धतीने ओळखू शकता। त्यानंतर आहे हुमणी अळी आणि खोडकिडी चक्रभुंगा असल्यास काय करावे। हुमणी अळीसाठी जे आहे काल आपण सरांनी सांगितलं की सगळ्यात पहिले जे आहे स्पॉट ड्रिंचिंग करणं हे फार महत्त्वाचे आहे। त्याच्यासाठी पांडा सुपर जे आहे साधारणतः 100 मिली आणि रिहॅन जे आहे 50 ml घेऊन आपण स्पॉट ड्रिंचिंग करावी, तेवढ्या जागेमध्ये ड्रिंचिंग करावी, म्हणजे जेणेकरून त्याची प्रसार वाढणार नाही पुढे। त्याच्यानंतर नमस्कार साहेब, कापूस पिकात जमिनीतून खत न देता ड्रीपमधून द्यायचे आहे। पुस्तकामधील मार्गदर्शनानुसार युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम, जीवाणू खते, कॅल्शियम नायट्रेट, रायझर दिले तर चालेल का। तर जे काही आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट या पुस्तकामध्ये जे आपण शिफारस केलेले आहेत विद्राव्य खताच्या माध्यमातून, त्यामध्ये युरिया देऊ शकता, पांढरा पोटॅश देऊ शकता, मॅग्नेशियम देऊ शकता, जीवाणू खते, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि रायझर हे तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता, तर तुम्ही द्यायला हरकत नाही। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस कसा राहील, पुढचा अंदाज जो आहे आपण फार लांबचा अंदाज देत नाही, आठवड्याचा अंदाज देऊ शकतो। फार लांबचा अंदाज देणं हे कोणासाठीही शक्य नाही आणि फार लांबचा अंदाज दिला तर ते काही परफेक्ट राहत नाही, त्यामुळे आपण आठवड्याचा अंदाज देतो, त्या मागील अंदाजानुसार आपण नियोजन करावे। सोयाबीन दुसरा फवारा, बूस्टर औषधी ऑनलाईन मागवण्यासाठी वेबसाईट सांगा। जर तुम्हाला ऑनलाईनमध्ये जर खरेदी करायची असेल, सोयाबीनचा दुसरा फवारा जर असेल तर सोयाबीनला काल शिफारस केले त्या पद्धतीनं सोयाबीनमध्ये जे आहे सगळ्यात पहिले तर रेज रावडीचा जर फवारा झाला असेल तर मात्र तुम्ही आता जो फवारा जर घ्यायचा असेल तुम्हाला दुसरा फवारा, तर त्यामध्ये इमान 10 ग्रॅम, सरेंडर 30 मिली, वाढ जर जास्त असेल तर सोबत झेप 1261 असा तुम्ही फवारा घेऊ शकता। तुरीला पहिली शेंडे खुडणी जी आहे 20 दिवसाच्या दरम्यान जर केली तर दुसरी आणि तिसरी किती दिवसांनी करावी। जर पहिली खुडणी जर 20 दिवसाच्या दरम्यान जर केली असेल तर साधारणतः तुम्ही 40 आणि 60 दिवसाला, म्हणजे दुसरी 40ला आणि तिसरी जी आहे 60 दिवसाला अशा शेंडे खुडणी करू शकता। ट्रायकोबूस DX 50 ग्रॅम टाकावे, 50 मिलीच्या माप भरून टाकले तर चालेल का। तुम्हाला 50 ग्रॅम जे आहे एक साधारणतः तुम्हाला आळवणीसाठी जर वापरायचं असेल तर तुम्ही त्या अर्धा किलोमध्ये 10 गिलास पाणी घ्या, 10 गिलास पाण्यामध्ये अर्धा किलो टाकून द्या आणि एक ग्लास जे आहे एका पंपात टाका, म्हणजे योग्य प्रमाणात जाईल। तुम्ही मापाच्या हिशोबानं जर घेतलं तर बऱ्यापैकी तुमचं माप जे आहे ते हुकल चुकल, किंवा समप्रमाणात जे आहे तर 10 सारखे भाग करून प्रति ग्राम जे आहे ते तुम्ही त्या पद्धतीनं मोजून टाका। तुरीला ड्रिंचिंग करावी आणि कोणती करावी हे सांगा। तुरीला जे आहे NPK बूस्ट DX साधारणतः 50 ग्रॅम, रायझर 150 ml आणि ट्रायकोबूस DX जे आहे ते साधारणतः 50 ग्रॅम घेऊन तुम्ही याची आळवणी करू शकता। तुरीला ड्रिंचिंग कधीपर्यंत करावी। तुरीला जे आहे ड्रिंचिंग जर आपण विचार जर केला तर साधारणतः सध्या परिस्थितीमध्ये जे आहे जिथं मर होत आहे, जिथं पिवळी पडलेली आहे अशा ठिकाणी जे आहे आता करू शकता, आणि नंतर जे आहे सप्टेंबरमध्ये नक्की एकदा आळवणी किंवा ड्रिंचिंग करणं गरजेची आहे, ती म्हणजे ट्रायकोड्रामाची। तर अशा 2 वेळेस करावी, फार जास्त त्याला ड्रिंचिंग करतच राहण्याची आवश्यकता नाही आहे। कापसाला रायझर जी आता दिले तर चालते का मायक्रोन्यूट्रंट सोबत, तर देऊ शकता, काही अडचण नाही। तुमचे ऑनलाईन प्रोडक्टसाठी वेबसाईटचे नाव सांगा। आमचे ऑनलाईन उत्पादनं जे आहे मागवण्यासाठी farmission.in या वेबसाईटला भेट द्या, तिथं तुम्हाला
सगळे ऑनलाईनचे उत्पादनं तिथे तुम्हाला मिळतील. नमस्कार साहेब, मी 16 जुलैला रियांश रिफ्रेश 1919ची फवारणी केली आहे. कापसावर काळा मावा, हिरवा मावा जास्त प्रमाणात आहे, तर साधारणतः 25-26 जुलैपर्यंत कुठली फवारणी करावी? आता तुम्हाला जे आहे कापसावर कालसुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की मावा जो आहे हा काळा, त्यातल्या त्यात काळा मावा जो आहे हा सहजासहजी नियंत्रणात होत नाही. कारण मावा जो आहे हा डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो, त्याची उत्पत्ती जी आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळं आपल्याला जे आहे त्याला सगळ्यात पहिले तर तुम्ही रियांश आणि ॲसिफेट हा फवारा घ्या. यानं बऱ्यापैकी तुम्हाला कंट्रोल होईल. जर नाही झाला तर त्यानंतर तुम्ही त्याचसोबत जे आहे तुम्ही क्युनॉल-फॉस 20 मिली किंवा क्युनॉल-फॉस 20 मिली आणि रियांश 20 मिली याचासुद्धा फवारा घेऊ शकता. याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. संजीवके जैविक NPK बूस्ट रासायनिक खतात एकत्र करून दिले तर चालतात का? मार्गदर्शन करा. हो, तुम्ही संजीवक तुमचे जैविक खतं एकत्र करून खतासोबत रासायनिक खतासोबत तुम्ही देऊ शकता, त्याला हरकत नाही. उडीद काही कारणामुळं पेरणी झाली नाही, आता बियाणे पुढच्या वर्षीसाठी कामात येईल का? का पेरणी करून घेऊ? आता सध्या जे आहे उशीर झालेला आहे उडदा मुंगाला, आता काही पेरणी करायची गरज नाही आहे. जर बॅग व्यवस्थित थंड्या हवेत जर ठेवता आली तर व्यवस्थित थंड्या हवेत ठेवा. पुढच्या वर्षी जर्मिनेशन चेक करा आणि नंतर पेरा. नमस्कार साहेब, मी यावर्षी सर्वच कापूस आपला बूस्टरचा लागवड केला आहे. उगवण क्षमता अतिशय उत्तम आहे, जोरदार आहे. कापूस लागवड करायची इच्छा नसताना केवळ बूस्टरचे वाण असल्यामुळे लागवड केली आहे, परंतु समाधानी आहे. तुम्ही जिथं ज्या पद्धतीनं आपण शिफारस करतो त्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या जर केलं तर तुम्हाला निश्चित कापूस जे आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही बूस्टरवर विश्वास दाखवलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला कापसाचं उत्पादन आल्यानंतरसुद्धा तुम्ही नक्कीच त्यात खुश राहाल. नमस्कार साहेब, कापूस पिकात अमोनियम सल्फेट ठिबकद्वारे किंवा किती प्रमाणात द्यावे? ठिबकद्वारे जर द्यायचं असेल अमोनियम सल्फेट तुम्ही देऊ शकता. साधारणतः 10 किलो जे आहे हे साधारणतः 200 लिटरला टाकून एक वेळेस 10 किलो जे आहे तुम्ही अमोनियम सल्फेट सोडू शकता ड्रिपच्या माध्यमातून. सोयाबीन लागवड करून 15 दिवस झाले आहे. रेज टॉपअप सल्फा बूस्ट झिंक 1919 फवारली तर चालेल का? तर फवारले तर चालतात, काही अडचण नाही. साहेब, कापसाला डेरा धरला आहे, चिबडला आहे, 1 महिना झाला आहे, फक्त 8 दिवसाला दिसतोय वाढ खुंटली आहे. 8 दिवसाचा सारखा दिसतोय, वाढ खुंटलेली आहे. तर याच्यासाठी जे आहे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही त्याला शक्य होत असेल तर दुसरा डोस द्या कापसाला. आणि वाढ जर खुंटली असेल तर तिथं रिफ्रेश साधारणतः 40 मिली आणि 1919 100 ग्रॅम घेऊन त्याचा फवारा तुम्ही देऊ शकता. सोयाबीनला पहिला फवारा तणनाशकासोबत रावडी घेतला आहे, 40 दिवसाचे आहे. तर दुसरी फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? दुसरी फवारणी जर घ्यायची असेल 22-25 दिवसाच्या दरम्यान जर तुम्हाला सोयाबीनला जर तुम्ही तणनाशकासोबत जर रावडी वापरला असेल तर आता तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये जे आहे इमान 10 ग्रॅम, पांडा सुपर 30 मिली, वाढ जर चांगली असेल, योग्य वाढ असेल तर झेप 15 मिली आणि 1261 100 ग्रॅम याचा तुम्ही प्रतिपंपाप्रमाणे वापर करू शकता. आपण सांगितल्याप्रमाणे कापसावर पहिली फवारणी रियांश रिफ्रेश 1919 सुद्धा घेतलेली आहे. तुडतुड्या व मावाचे प्रमाण जास्त आहे, उपाय सांगा. तुडतुडा आणि मावाचं प्रमाण जर जास्त असेल तर सध्या आम्ही जे सांगितलेली फवारणी आहे रियांश अधिक ॲसिफेट किंवा रियांश अधिक तुमचं क्युनॉल-फॉस 20-20 मिली घेऊन फवारणी करू शकता तुम्ही. आणि त्यासोबत जे आहे गरजेनुसार जर वाढ कमी असेल तर रिफ्रेश, वाढ मध्यम असेल तर टॉपअप आणि जिथं फ्लावरिंग लागत असेल तिथं झेपचा वापर तुम्ही करू शकता. यावर्षी अमोनी फवारले त्यामुळे अमरवेल बरेच कमी झाले आहे, आभारी आहोत. अमरवेल कमी झाले असाल तर फारच चांगली गोष्ट आहे, कारण अमरवेलासाठी तसा कुठलाही इलाज नाही आहे. तुम्ही म्हणताय अमोनीमुळं अमरवेलसुद्धा नियंत्रण झाले. कापसावर काळा मावा आहे, पांढरी माशी आहे, हिरवी तुडतुडे आहेत, कोणती फवारणी करावी? कापसावर जे आहे तुम्ही बहुतांश शेतकऱ्यांनी फवारणीबद्दल विचारलेलं आहे. लाईव्ह जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर पाहिला तर तुम्हाला कुठल्याही फवारणी विचारण्याची आवश्यकता राहत नाही.
तर आता कापसावर जे आहे दोन फवारण्या फार महत्त्वाच्या येतात ज्या मी तुम्हाला सांगतोय. एक तर मावा जो आहे हा एका वेळेस नियंत्रणात येत नाही, त्यासाठी जे आहे पहिल्या ह्याच्यात रियांश अधिक ॲसिफेट घ्या, त्यामुळं बऱ्यापैकी कमी होईल. किंवा तुमचं क्युनॉलफॉस 20 मिली आणि रियांश 20 मिली घ्या. जर तो फवारून जर झाला असेल तर त्याच्यानंतर रेज वापरू शकता, किंवा लान्सर गोल्ड घेऊ शकता, किंवा उलाला घेऊ शकता, किंवा पनामा घेऊ शकता. आलटून पालटून जे आहे फवारणी करणं गरजेची आहे, एकाच वेळेस नियंत्रणात मावा येत नाही. नमस्कार सर, 6 वर्षापासून लाईव्ह पाहून शेती करतो. बूस्टरचे बियाणे व औषधी वापरतो. खूप चांगला रिझल्ट आहे. आपले मनापासून धन्यवाद. तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. एका क्षेत्रामध्ये काही पराठी 10, 15, 20 पानांची आहे, तर काही 4-5 पानांची आहे. त्या फवारायच्या आहेत, त्यावरती कीड आहे, त्याला कोणता फवारा करावा आणि लहान पराठीसाठी काय फवारे? एकच फवारणी घ्या, त्यासाठी वेगवेगळ्या काही फवारणी घेण्याची आवश्यकता नाही आहे. तिथं रिफ्रेश आणि 19-19चा फवारा घ्या. ते साधारणतः लहान मोठी जी पराठी आहे ते एकत्र येऊन जाईल. सोयाबीन पेरून 25 ते 30 दिवस झाले आहे. सोयाबीनचे झाड एकदम वाळत आहे. उपटण्याचा प्रयत्न केल्यास सहज उपटत आहे आणि त्याला एकही मूळ दिसत नाही. हा आजार काय आहे? मंडळी, काल सरांनी तुम्हाला सांगितलं आणि व्हिडिओसुद्धा दाखवला की आता सध्या परिस्थितीमध्ये जे आहे कुठला रोग, कुठली कीड चं जे आहे हे वातावरणाच्या याच्यावर म्हणा किंवा हवामानातील बदलामुळं म्हणा, तर हे जे तुम्ही प्रश्न विचारला आहे यामध्ये नक्कीच तुम्हाला चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव तिथं झालेला आहे. कारण सहजरित्या जर उपटून येत असेल तर चारकोल रॉटमुळं असं होते. तर ताबडतोब जे आहे तुम्ही ट्रायकोडर्मा DX रेतीत मातीत मिक्स करून 500 ग्रॅम प्रति एकर तुम्ही फेकणं गरजेचं आहे. सोयाबीन 30 दिवसाचे आहे. प्लॉटमध्ये खळेच्या खळे वाळत आहे, उपाय सांगा. एकतर सगळ्यात महत्त्वाचं, खळेच्या खळे जर होत असतील तर सगळ्यात पहिले तर हुमणी अळी आहे का ते चेक करा, आणि नाही तर मग तुमचा हुमणी अळी आहे का ते सगळ्यात पहिले चेक करणं फार महत्त्वाचं आहे. किंवा मर आहे का, कारण कॉलर रॉटमुळं सुद्धा मरत आहे. चारकोल रॉटचा सुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे. नेमकं कुठल्या डेरेच्या डेरे बसत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. सर, तुम्ही तणनाशकाचे प्रमाण सांगता, तसंच कीटकनाशक व संजीवकाचे सुद्धा प्रमाण सांगा. तर नक्कीच कीटकनाशक, संजीवक, तणनाशक या सगळ्यांचे प्रमाण जे आहे आपण लाईव्हमध्ये जे आहे किंवा कृषी सल्ल्यामध्ये जे आहे हे सविस्तर माहिती देतो. SMS च्या माध्यमातून जे आहे पूर्ण तिथं त्याला बऱ्यापैकी जे आहे म्हणजे स्पेस कमी असतो, त्यामुळं आपण त्याच्यात प्रमाण देत नाही. सोयाबीन तूर 25 दिवसांची झाल्यानंतरही परत अमोनी या तणनाशकाची फवारणी करू शकतो का? कारण ओडिसी परशूट या तणनाशकाने फक्त निघालेले गवत सुकते, परंतु अमोनी तणनाशकाने जे गवताचे बी आहे ते नाही. यासाठी आता सध्या जे आहे 25 दिवसाचं झालेलं आहे. आता अमोनी वगैरे फवारून काही फायदा नाही आहे. आता जर फवारायचा असेल तर शाखेत घ्या, किंवा क्युफॉप अधिक क्युरिन किंवा क्युफॉप अधिक तुमचं क्युरिन जे आहे याचे खूप चांगले पद्धतीने रिझल्ट येतात, ते सुद्धा वापरू शकता तुम्ही. तणनाशक सोयाबीन तुरीवर मारले आणि त्याचा शॉक सोयाबीनला व तुरीला बसला आहे, तर काय फवारणी करू शकतो? मार्गदर्शन करा, ही विनंती. तर आता जर सोयाबीन आणि तुरीला जर शॉक बसला असेल तर फार जास्त मोठ्या प्रमाणात जे आहे घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. ते 2-4 दिवसांनी थोडाफार पाऊस जरी पडला तरी सहजरित्या ते नियंत्रणात येते. कापसामध्ये नुसतंच रिफ्रेश 19-19 फवारले तर मित्रकीड मरतील का? जर याच्यात कीटकनाशकच नाही आहे तर मित्रकीडी मरण्याचा विषय येत नाही. रिफ्रेश आणि 19-19 मित्रकीड मरत नाही. आमच्याकडे सोयाबीन पिवळे पडून राहिले आहे, तर काही जागी क्रॉप मॅक्सची फवारणी करून राहिले आहे, टॉपअप चालेल का?
क्रॉप मॅक्स काय आहे माहिती नाही, पण त्यात तुम्ही टॉपअप फवारलं तर काय अडचण नाही. साहेब पराठीचे फुटवे वाढवायचे आहे तर काय उपाययोजना करावे? सोयाबीनचे आपले कापसाचे पराठीचे कुठं फुटवे वाढवतात त्याला? नुसतंच जर बहारला असेल, नुसतंच जर डेरेदार जर झालं तर त्या झाडाला तसं काहीच लागत नाही. एक तर त्याच्या गळफांद्या कापा म्हणून सांगतो आणि तुम्ही जे आहे तुम्ही फुटवे वाढवा म्हणून सांगताय. तर फुटवे वगैरे वाढवण्याची गरज नाही. जसं वाढ होते, जसं ओपन स्ट्रक्चर झाड आहे, जसं उभाट वाढते तसं वाढू द्या. माझे सोयाबीन हरणानं खाल्ले आहे, पेरणी करून 20 दिवस झाले आहे, तर उपाय सांगा. जर शेंडे काढले असेल तर त्याला काही घाबरण्याचं गरज नाही, त्याला फुटवे होतात, परत ते व्यवस्थितरित्या होते. तणनाशक मारल्यानंतर किती दिवसांनी टॉनिक किंवा अन्य स्प्रे घेणं गरजेचं आहे? तणनाशक मारल्यानंतर जे आहे साधारणतः गरजेनुसार, गरज जर असेल तर तुम्ही तणनाशक फवारल्यानंतर किमान 72 तासाच्या नंतर तुम्ही तिथं कुठलंही कीटकनाशक वगैरे दुसरा स्प्रे तुम्ही घ्यायला अडचण नाही. 3 जुलै पेरणी 3 जुलैची आहे. सोयाबीन तणनाशक अजून मारायचे आहे, तर टोबिक किंवा रेज आणि कोणते तणनाशक फवारावे? कोरडी जमीन आहे. जर कोरडी जमीन असेल तर तिथं तणनाशक शक्यतोवर टाळा. पाऊस पडू द्या. पाऊस पडल्यानंतर जे आहे, आता पाऊस पडल्यानंतरच त्याच्यावर तुम्ही तणनाशकाचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला योग्य रिझल्ट मिळतील. सोयाबीन एकरी 30 किलो पडले आहे, दाट झाले आहे, अपेक्षित उत्पादन येईल का? जात कोणती आहे ते सांगा, निश्चित तिथं तुम्हाला उत्पादन जे आहे मिळेल. कापसाला 25 दिवस झाले आहे, हितभर आहे, फक्त आता सुधरेल का? कापूस जे आहे, कापूस हे असं पीक आहे की बरोबर व्यवस्थितरित्या सुधारते. मागच्या वर्षी जे आहे पोळ्यांच्या नंतर, थंडी पडल्याच्या नंतर सगळ्यांचे कापसाची वाढ झालेली आहे. त्यामुळे कापसाला फार जास्त टेन्शन घेऊ नका, वाढ झालीच नाही किंवा काही नाही झाली तर फक्त जे गरजेचं आहे ते अन्नद्रव्य उचललं पाहिजे, पिवळा नाही पडला पाहिजे, लाल नाही पडला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही त्याला ड्रिंचिंग करा. रायझर 1919 आणि NPK बूथची. कार्बोफ्युरॉन किंवा क्लोरोफॉरिफॉस ग्रॅन्युअल खतासोबत कापसाला दिलं तर हुमणी अळीचे नियंत्रण मिळेल का? निश्चितच हुमणी अळीसाठी जे आहे कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराइड किंवा तुमचं क्लोरोडस जे आहे, क्लोरोपेक्षा जे आहे कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराइड हे तुम्ही कापसाला तुम्ही वापरू शकता किंवा कुठल्याही पिकाला तुम्ही हे वापरू शकता. त्याला साधारणतः तुमचं कार्बोफ्युरॉन किंवा फ्युरी जे आहे ते 3 किलो आणि ज्वारीचं पीठ 3 किलो एकत्र मिक्स करून जे आहे संध्याकाळच्या वेळेस शेतात एकत्र फेकून द्या, जेणेकरून तुमचं हुमणी अळीचं नियंत्रण मिळेल. नमस्कार सर, आपल्या व्हाईट गोल्ड पुस्तकामुळे आणि व्हिडिओमुळे मी पुरेसा शेती साक्षर झालो आहो. अत्यंत उपकार आहेत, फक्त आपले धन्यवाद. तुमचेसुद्धा धन्यवाद. कापूस लागवड 3 फूटवर आहे, 6-7 इंच झाली आहे वाढ. आता अतिदाट झाली आहे का? अपेक्षित उत्पादन मिळेल का? अतिदाट जे आहे 3 फुटावर लागवड केलेली आहे, काही अतिदाट होत नाही. त्याची साधारणतः चांगली योग्य वाढ झाल्यानंतर, टोंगळ्या झाल्याच्या नंतर त्याच्या गळफांद्या कापून टाका. त्याला अपेक्षित उत्पादन तुम्हाला निश्चित मिळेल. सप्टेंबरमध्ये वांगी लागवड, भेंडी आणि मिरची लागवड करता येते. वांगी आणि भेंडी करू शकता, मिरची लावण्याची गरज नाही आहे. युरिया 1 बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग, पोटॅश अधिक मायक्रोन्यूट्रन 1 किलो रायझरजी खत देणार आहे. डवऱ्यासोबत आणखीन काय पेरावे? जर युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, मायक्रोन्यूट्रन आणि रायझर देत असाल तर यासोबत जे आहे तुम्हाला आता फार जास्त दुसरं काही टाकण्याची गरज नाही आहे. नीम ऑइल कोणत्या कंपनीचे, कोणते ब्रँड चांगले आहे ते सांगा. नीम ऑइल जे आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर EID पॅरीचं घेऊ शकता. खूप चांगल्या कंपनीचं आहे. त्याच्यात 1% आणि 5%. 1% म्हणजे 10,000 ppm, 5% म्हणजे 50,000 ppm. एक EIDचं पॅरीचं घेऊ शकता किंवा मार्गोचं जे आहे इकोनिम म्हणून मिळते तुम्हाला, ते वापरू शकता. हे नीम ऑइल सगळ्यात चांगले आहेत. कपाशी 1.5 फूट झाल्यानंतर पुन्हा तणनाशक मारायचा विचार करत आहोत, तर तण खूप झाले तर आपले मत काय? जर तण खूप झाले असेल आणि 2-3 इंचाचं जर असेल तर परत तणनाशक वापरू शकता. नाही तर डवऱ्याला, शक्यतो डवऱ्याला चांगली दोरी बांधा. वाढगीड झाला असेल कापसाला तर डवऱ्याला दोरी बांधून मधातलं तण
व्यवस्थितरित्या डवऱ्याच्या सहाय्यानं सहज नियंत्रण होते आणि मधात जे आहे फट्यामध्ये थोडंसं खुरपण करून घ्या. तुरीला 22 दिवस झाले आहे. प्रत्येक जागी 10 ते 15 तुरीचे रोपटे आहेत. अपेक्षित उत्पादन येईल का, की आताच विरळणी करून किती रोपं ठेवू एका जागेवर? जर तुम्हाला विरळणी होणं शक्य जर असेल, बऱ्यापैकी बुचक्यानं जर तुम्ही लावली असेल तर 10-10, 15-15 झाडं तिथं राहतात. पण जर आता जर विरळणी एक जरी झाड काढतो म्हटलं तर पूर्ण बुचका ते जे आहे पूर्ण झाडं एकत्र उपटून निघतील. जर तुम्ही विरळणी करत असाल, जे झाड तुम्हाला ठेवायचं आहे त्या झाडाला जर धक्का लागत नसेल तर बाकीचे झाडं, साईडचे सगळे झाडं काढा. एक ते 1.25 फूट 1.5 फुटावर 1-1, 2-2 झाडं असले तर हरकत नाही. तणनाशक मारल्यानंतर किती दिवसांनी डवरणी करावी? दुसरी डवरणी करू शकतो का, किंवा किती दिवसांनी करावी? तणनाशक मारल्यानंतर जे आहे फार जास्त जे आहे डवरणी करण्याची आवश्यकता नाही आहे. डवरणी जर करायची असेल तर 20, 22, 25 दिवसाच्या दरम्यान जर डवरणी तणनाशक जर फवारून झालं असेल आणि किंवा उगवणपूर्व जर तणनाशक जर फवारला असेल तर 30 दिवसाच्या दरम्यान फुलं लागण्याच्या आधी तुम्ही डवरणी करू शकता. त्याआधी डवरणी करण्याची गरज नाही आहे. बूस्टर कंपनीचे नीम ऑइल जे आहे असल्यास खूप आनंद होईल. आपण नीम ऑइल जे आहे रेफेलेस्ट्रा या नावानं देणार होतो, पण आपण ते काही दिलेलं नाही आहे. पण नक्कीच आणण्याचा आपण प्रयत्न करू. नमस्कार सर, सोयाबीन जे आहे 13/5ला पेरली आहे. आता त्यावर कोणती फवारणी करावी? म्हणजे मे महिन्यामध्ये तुम्ही सोयाबीन पेरलेलं आहे. ट्रायकोबूस्ट DX, NPK बूस्ट DX, रायझर हे एकत्र करून शिपले तर चालेल का? ट्रायको, NPK, रायझर एकत्र करून शिपू शकता, त्याला काही अडचण नाही. 40 दिवसाचं झालेलं आहे. 40 दिवसाचं कसं होईल सोयाबीन तुमचं? ठीक आहे, 40 दिवसाचा असेल तर तुम्ही हे करू शकता. तुमचं लिहिण्यात कदाचित दिनांक चुकली असेल. रेज सोबत NPK बूस्ट चालते का? रेज सोबत NPK बूस्ट जी आहे, वरतून फवारणी NPK बूस्टची करणे आपण शिफारस करत नाही. NPK बूस्ट जी आहे तुम्ही लागलं तर रासायनिक खतात, रेतीत, मातीत मिक्स करून फेका आणि रेजची फवारणी करा. कापूस पिकाला जे आहे कापूस पिकाला मी युरिया दिला नाही तर 20-20 दिलं तर चालते का? तर देऊ शकता, काही अडचण नाही. कापूस पिकाला रिहांश, रिफ्रेश, परिस्पर्श औषध फवारणी केली आहे, पण रसशोषक किडी काही फरक पडला नाही. रिहांश आणि रिफ्रेश फवारलं तर आता तुम्ही साधारणतः रेज जे आहे 15 मिली रेज याचा फवारा घ्या, किंवा रिहांश परत सोबत जे आहे तुमचा ॲसिफेट घ्या, किंवा रिहांश सोबत जे आहे क्विनॉल फॉस घ्या. याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. माझा कापूस 35 दिवसाचा झाला आहे. वाढ कमी आहे. तणनाशक फवारले, खत दिले, आता फवारणी कोणती करू? फवारणी जर करायची असेल, फवारणी सगळ्यात पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे की तुम्ही आधी फवारणी केली, कोणती केली, काय केली हे महत्त्वाचं आहे. जर फवारणी आता पहिलीच जर फवारणी असेल तर रिहांश साधारणतः 20 मिली, ॲसिफेट 30 ग्रॅम, रिफ्रेश 40 मिली आणि 19 100 ग्रॅम ती घेऊन फवारणी करू शकता. सोयाबीनला पहिल्या फवारणीमध्ये IB आणि 6BA वापरता येते का? IB आणि 6BA वापरण्याची आवश्यकता नाही आहे. आजपर्यंत तर मला तरी आठवत नाही IB आणि 6BA कोणी सोयाबीनला फवारला असेल. सर, माझी सोयाबीन 30 दिवसाची झाली आहे. टोकन करून अपेक्षित वाढ नाही आहे. ऊन खूप धरत आहे. मी कोणती फवारणी करायला पाहिजे? आणि तणनाशकासोबत रेज मारले होते. आता जे आहे 30 दिवसाचं झालं असेल, ऊन धरत असेल तर थोडासा पाऊस पडू द्या. पाऊस पडल्यानंतर जे आहे तिथं रावडी, टॉपअप आणि 19-19 याचा फवारा घ्या. निश्चित वाढ पण होईल आणि खोडकीड आणि चक्रभुंगासुद्धा तिथं आळीच्या माध्यमातून नियंत्रणात येईल. 28 मेची लागवड आहे. केलिप DX, पी बूस्ट DX केव्हा द्यावे? जर तुम्ही 28 मेची जर लागवड केलेली असेल आणि त्याला जे आहे साधारणतः पात्याला जर सुरुवात झाली असेल तिथं पी बूस्ट द्या. एक 40-45 दिवसाच्या दरम्यान पी बूस्ट द्यायला पाहिजे होतं. तर पी बूस्ट आणि केलिप DX जे आहे हे एकत्र करून जरी तुम्ही दिलं आता सध्या तरी हरकत नाही. एकत्र करून द्या किंवा आळवणीच्या माध्यमातून द्या, रासायनिक खताच्या माध्यमातून द्या.
देऊ शकता तुम्ही, अडचण नाही आहे. आणि परत एकदा जर द्यायचं असेल तुम्हाला तर साधारणतः 70-75 दिवसानं परत एकदा पी बूस्ट आणि केलिप्स तुम्ही वापरू शकता. लिक्विडमध्ये खत दिलं तर चालते का? लिक्विडमध्ये जर खत द्यायचं असेल तर तुम्ही युरियाचाच फक्त आपण शिफारस करतो, नॅनो युरियाचा. बाकी DAP वगैरे आपल्याला काही फार जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा अनुभव आलेला नाही. नमस्कार सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावसाचा अंदाज लातूर सीमावर जवळपास कर्नाटकातील सोयाबीन पेरणीला खूप वेळ झाला आहे, तर आता सोयाबीनचे कोणते वाण पेरणे योग्य राहील, मार्गदर्शन करा. जर तुम्हाला आता सोयाबीनला जे आहे सध्या, कारण पावसाच्या परिस्थितीमुळे जे आहे काही ठिकाणी पाऊस पडला, काही ठिकाणी नाही पडला, आणि त्यामुळे जे आहे सोयाबीनच्या पेरण्या काही ठिकाणी रखडलेल्या आहेत. तर आता सध्या जर पेरायचं असेल तर 95-60 ही जात जर मिळत असेल तर 95-60 किंवा 93-05 ह्या 2 जाती पेरू शकता. उडीद मूग फुलातले रूपांतर शेंगामध्ये होऊ नये त्यासाठी कोणती फवारणी करावी, कारण उडीद मुगाला हिरवळीचं खत म्हणून वापरायचे आहे. जर तुम्हाला हिरवळीचं खत म्हणून जर वापरायचं असेल तर सध्या उडीद आणि मुगाला जर फुलं लागले असतील तर ते गाडून द्या, ते हिरवळीचं खत म्हणूनच त्याचा वापर होईल. वांग्याच्या झाडाला फांद्यामध्ये कीड आहे, त्याला तुमचं जे आहे शेंडाळी म्हणतात. शेंडाळीमुळे जे आहे बऱ्यापैकी नुकसान होतात. तर शेंड्यामध्ये साळीला तुम्ही दाबून टाका किंवा ब्लेडच्या साह्यानं शेंडे कट करून टाका आणि ते शेंडे जे आहे नष्ट करून टाका. आणि त्याच्यासोबत इमान साधारणतः 10 ग्रॅम आणि सरेंडर जे आहे हे 30 मिली हा पहिला फवारा घ्या. आणि नंतरच्या याच्यात मस्केट 30 मिली आणि पांडा सुपर 30 मिली ह्या दोन्हीमध्ये जे आहे 3-3, 4-4 दिवसाचा गॅप ठेवून हे 2 फवारे जर काढले तर वांगे 100% तुमचे सुधरून जातील. नमस्कार साहेब, मी मागील वर्षी घेतलेला कापूस व मक्का संपूर्ण जमिनीत रोटा करून गाडले आहे. यावर्षी कापसाची लागवड केली. जमिनीतून खत न देता जीवाणू खते व युरिया आणि पांढरा पोटॅश ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर चालेल का? तर नक्कीच चालते, बिंदास देऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. युरिया, पांढरा पोटॅश हे तुम्ही एक तर स्वस्तात होते, फक्त याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस कमी पडू शकतो. फक्त 1-2 वेळेस जे आहे 1261 जे आहे 5 किलोच्या माध्यमातून, म्हणजे युरिया 7 किलो 10 किलो किंवा पांढरा पोटॅश 10 किलो आणि याच्यामध्ये तुमचं 1261 जे आहे 5 किलो जर दिलं तर NPKचं संतुलन व्यवस्थितरित्या होईल. यामध्ये 1261 मिक्स करणं गरजेचं आहे. ठिबकमध्ये देऊ शकता. कापसाला रेज रियांश मिसळ करून रिफ्रेश सोबत फवारले तर चालेल का? रेज आणि रिहांश एकत्र करण्याची गरज नाही आहे. रिहांश घ्या सोबत रिफ्रेश सोबत मिक्स करून वापरू शकता. पेरूबद्दल सविस्तर संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवा. नक्कीच पेरूबद्दल जे आहे चित्रकार सर जे आहे हे तुम्हाला पेरूबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं एक व्हिडिओ बनवून देतील, ते तुम्ही अवश्य पहा. कापसाला अगोदर DAP पोटॅश टाकले, वाढ चांगली आहे, आता युरिया टाकावा का? जर मिळत असेल सहजासहजी युरिया तर युरिया तुम्ही टाकू शकता, काही अडचण नाही. साधारणतः 1 बॅग युरिया देऊन टाका. नमस्कार सर, कापसाला दुसरी फवारणी रेज टॉपअप 1919 घेतली आहे आणि सोयाबीनला रावडी घेतलं होतं, पण आता पिवळी पडली आहे, पाने करपत आहे. सोयाबीनचे पानं जर आहे करपत असेल, पिवळी पडलेली असेल तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे आता टॉपअप इमान साधारणतः 10 ग्रॅम, सरेंडर 30 मिली टॉपअप जे आहे वाढीसाठी टॉपअप जे आहे हे साधारणतः वाढ आणि ग्रीनरी ठेवण्यासाठी टॉपअप त्याच्यामध्ये तुम्ही 40 मिली घेऊ शकता. आणि सोबत जे आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर जर फुलाला सुरुवात असेल 30-35 दिवसाची वाढ जर योग्य असेल तर 1261 घ्या, नाहीतर 1919 100 ग्रॅम घ्या. कापसामध्ये ओलावा नाही आहे, रासायनिक खत दिलेलं तर चालेल का? रासायनिक खत आता सध्या जर द्यायचं असेल 1-2 दिवसात पावसाचा अंदाज आहे, रासायनिक खत द्यायचं असेल तर थोडंसं कापसापासून 2-4 इंच लांब, कापसापासून हितभर लांब तुम्ही खत देऊ शकता. ते खत जे आहे फक्त युरियाचे कसं खत आहे की जमिनीत दिल्यानंतर जमिनीच्या खाली किंवा वर उडून जाते, नाही तर तुमचे बाकीचे खतं जे जिथं टाकले तिथं स्थिर असतात. त्यामुळे थोडंसं लांब द्या. खतं दिले तर तुम्ही अडचण नाही, पण खतं देऊन पाऊस जर पडला तर सगळ्यात चांगलं. नमस्कार सर, मी शेतामध्ये 6 एकर सोयाबीन आणि सफेदा तूर
लागवड केली आहे, वर्धा जिल्हा हिंगणघाट, विकण्याची व्यवस्था होईल का? आम्ही सांगू तुम्हाला कुठं विकायची, काय विकायची, कोणाला द्यायची, त्यावेळेस सांगू आम्ही. सोयाबीन 33 दिवसाचे आहे, सोयाबीनची वाढ कमी आहे, 19-19 मायक्रोन्यूट्रन रिफ्रेशची फवारणी केली तर चालेल का? 19-19 रिफ्रेशची मायक्रोन्यूट्रनची फवारणी करू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सर, कापूस 40 दिवसाचा आहे, पहिली फवारणी मोनो 19-19 रिफ्रेश चालेल का? मोनो सोबत 19-19 नका वापरू, मोनो रिफ्रेश हे वापरू शकता, काही अडचण नाही. ट्रायकोडर्मा फेकताना रान झाकलेले आहे, सोयाबीनच्या पानावर पडलं तर काही नुकसान होईल का? काही कोणतं नुकसान होत नाही. सोयाबीनच्या पानावर वगैरे पडलं तर ट्रायकोडर्मा व्यवस्थित मातीत मिक्स करून द्या. पानावर पडलं तर काही त्याला नुकसान होणार नाही, कारण आता बऱ्यापैकी जिथं चांगली वाढ झालेली असेल तिथं नक्कीच सोयाबीन थोडेफार दाटले असतील. 40 दिवस झाले आहे कापसाला, अजूनही एकही फवारणी केली नाही, आता काय फवारू? जर 40 दिवस जर झालेले असेल तर सध्या जे आहे रिहॅन्श, फार जास्त मोठ्या प्रमाणात कीड जर नसेल तर रिहॅन्श, रिफ्रेश आणि 19-19 हा पहिला फवारा करणं आपण गरजेचं आहे. हुतुतू 35 दिवसाचे आहे, फुलेल 35 दिवसांनी फुली लागली आहेत. 35 दिवसानं साहजिकच आहे, तुम्हाला हुतुतू असेल किंवा कुठलीही जात जर असेल तर फुलं जे आहे हे साधारणतः 30-35 दिवसाच्या दरम्यान फुलं चालू होऊन जातात सोयाबीनला. पण वाढ कमी आहे असं म्हणणं असेल तर, वाढ जर कमी असेल तर तिथं टॉपअप आणि 19-19चा तुम्ही फवारा घेऊ शकता. नमस्कार सर, महामंडळचे ट्रायकोडर्मा भेटलेले आहे तर खतासोबत दिले तर चालेल का? देऊ शकता, काय अडचण नाही. कापसाला दुसऱ्या फवारणीमध्ये कापसाला जे आहे 2 गोष्टी महत्त्वाच्या येतात. दुसऱ्या फवारणीमध्ये एकतर जर नेमके पाते जर सुरुवात झालेली असेल तर तिथं रेज घ्या 15 मिली, सोबत टॉपअप घ्या 40 मिली आणि 19-19 100 ग्रॅम. एकतर असं करा. आणि जर तुम्ही प्री मान्सूनचा कापूस लागवड आहे, साधारणतः वाढसुद्धा खूप चांगली आहे, तर 28 तारखेच्या अमावस्याच्या नंतर जे आहे, अमावस्येच्या नंतर जी आता अमावस्या येईल त्या अमावस्येच्या नंतर जे आहे तिथं जर प्री मान्सूनचा कापूस असेल तर सरेंडर 30 मिली, रिहॅन्श 20 मिली, झेप 15 मिली आणि सल्फर WDG जे आहे हे 20 ग्रॅम घेऊन फवारणी करणं गरजेचे आहे, ते पण अमावस्यानंतर 4 दिवसाच्या आत. नमस्कार सर, 40 दिवसाची सोयाबीन आहे, हुतुतू पांढरे फुलं लागली आहे, वाढ कमी आहे, मी सांगितलं आत्ताच. कापसावर मावा खूप आहे, 19-19 रेज रायझरची फवारणी केली तर चालेल का? मावा जर जास्त असेल तर रिहॅन्श आणि ॲसिफेट किंवा रिहॅन्श आणि क्युनॉलफॉस याचं फवारणी घ्या, त्यासोबत रेज 19-19 फवारू शकता, काय अडचण नाही. सोयाबीनमध्ये तणनाशक सोबत रेज मिसळून फवारणी केली होती, शेंडे अळीचे प्रमाण कमी झाले आहे, आता सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करू? जर रेज फवारणी केली असेल तर आता साधारणतः रावडी घ्या, साधारणतः 15 मिली आणि सोबत टॉपअप आणि 19-19 याची फवारणी करा. सोयाबीनला 30 दिवस पूर्ण झाले आहे, मी फवारणी केली, रावडी, टॉपअप, ओढाची, आता कोणती फवारणी करू? जर आता तुम्ही आधी रावडी आणि टॉपअप जर वापरला असेल तर आता सध्या आहे अमावस्या झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इमान 10 ग्रॅम आणि सरेंडर 30 मिली, फुलासाठी जे आहे झेप जे आहे 15 मिली, सोबत 1261 100 ग्रॅम आणि जर जास्त वाढ झाली असेल तर प्रोपिको 20 मिली याचा फवारा तुम्ही घेऊ शकता. कापूस वेळापत्रक जाहीर करा. तुम्हाला कालच्या लाईव्हमध्ये सरांनी कापसाचं संपूर्ण कापूस फवारणी वेळापत्रक वाचून दाखवलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कापूस वाढ कमी आहे, फवारणी कोणती करावी? रिफ्रेश किंवा टॉपअप आणि 19-19 त्यासोबत घ्या. नमस्कार सर, आपले खूप खूप आभार. तुमचे सुद्धा खूप आभार. नमस्कार सर, सोयाबीनवरती फवारणी सांगा. फवारणी सांगितलेली आहे तुम्हाला. सोयाबीन तुरीला तणनाशकाचा शॉक बसला आहे, पिवळे पडून वाढ कमी झाली आहे, यासाठी कोणती फवारणी करू? सोयाबीन तुरीला जे आहे डबल फवारणी, तणनाशकाचा जर शॉक लागला असेल तर काही फवारणी करण्याची आवश्यकता नाही आहे. 2-4 दिवस थांबा, थोडाफार पाऊस वगैरे पडला तर ॲटोमॅटिक सुधरून जाईल. काळा मावा जास्त प्रमाणात आहे, दुसरी फवारणी मी तुम्हाला काळ्या माव्यासाठी जे आहे 2-3 पर्याय सांगितलेले आहेत. एक आहे रिहॅन्श अधिक ॲसिफेट, रिहॅन्श अधिक क्युनॉलफॉस किंवा तुमचं पनामा किंवा उलाला, याच्यापैकी कोणतंही वापरू शकता.
सोयाबीन तूर बियाणे घेऊन ठेवली आहे, परंतु पाणी नसल्या कारणामुळं अद्यापही पेरणी केलेली नाही आहे. मुक्ताईनगर. बघा, जर पाऊस पडला असेल तर व्यवस्थितरित्या पेरा, नाहीतर राहू द्या आता. नमस्कार सर, कापसावर पाणी नसल्यामुळे मावा खूप वाढलेला आहे. सध्या जे आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सध्याची परिस्थिती जी आहे, सगळ्या किडी आहे, रोग आहेत, हे थोडंसं वातावरणाच्या बदलामुळे जे आहे. एकतर काय, माव्याला ढगाळ वातावरण जर असलं तर नक्कीच ढगाळ वातावरणामध्ये मावा वाढतो. तर त्याच्यासाठी जे आहे, आता पाणी नाही म्हणता, जमिनीत ओलावा नाही म्हणता, जमिनीत थोडासा जरी ओलावा असेल तर आपल्याला फवारणी केलेल्या याचे रिझल्ट चांगले मिळतील. त्यासाठी फवारणीसाठी पहिले थोडंफार जमिनीत ओलावा होऊ द्या आणि नंतर रिहॅश, रिफ्रेश आणि 1919 याचा फवारा घ्या. धाराशिव तालुक्यामध्ये 10% पेरणी झाली आहे. 30 जुलैपर्यंत पेरू शकता, काही अडचण नाही तुम्हाला. सोयाबीनला तणनाशक आधी फवारलं आणि कीटकनाशक सोयाबीनला 25 दिवसाच्या दरम्यान. सोयाबीन 25 दिवसाचा आहे, पाऊस कमी आहे. तुमचा प्रश्न काही मला समजलेला नाही. सोयाबीन फुलावर आहे, आंतरमशागत चालते का? सोयाबीन फुलावर जर आली असेल, आता जास्त फुलावर जर असेल तर आता काही कोणता आंतरमशागत करू नका. सोयाबीन 33 दिवसाची झाली आहे, कोळपणी चालते का? आता नाही, आता कोळपणी बंद करा. कापसाची दुसरी फवारणीसाठी मार्गदर्शन करा. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं कापसाची. सर, बेडवर सोयाबीन आहे, 2 फूट अंतरावर घेतली आहे, पण सोयाबीनला वानू खाल्ले आहेत. गोदावरी तूर आहे, 13 फूट अंतर ठेवले तर तूर वाढ कमी आहे, उपाय सांगा. जर तुरीची वाढ जर कमी असेल तर तुरीला जे आहे NPK बूस्ट DX, रायझर आणि ट्रायकोबूस्ट DX याचे ट्रेंचिंग करा. वाढ पण होईल आणि पिवळेपणा पण कमी होईल. कापसाला उतारसरीने पाणी दिले तर चालेल का? पण पाऊस पण पडलाय, काय होईल? तुम्ही खालचं पाणी जरी दिलं आणि वरून पाऊस जरी पडला तर कापसाला फार जास्त मोठ्या प्रमाणात काही बदल होत नाही, त्यामुळे देऊ शकता तुम्हाला द्यायचं असेल तर. 24 जुलै रोजी अमावस्या आहे, सोयाबीनला फवारणी महत्त्वाचा संदेश द्या. ओके. सोयाबीनला जे आहे अमावस्यानंतर 3 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये इमान आणि सरेंडर, इमान 10 ग्रॅम आणि सरेंडर 30 मिली. गरजेनुसार वाढ कमी असेल तर टॉपअप, फुलं लागली असेल तर झेप, खूप जास्त जर वाढ होत असेल तर त्यासोबत 1261 आणि प्रोपिकोसुद्धा तुम्ही वापरू शकता. सोयाबीनमध्ये 20 दिवसाच्या दरम्यान रेज 1919 वापर केला, पण 30% सोयाबीन अजूनही वाढ चांगली दिसत नाही, तर पुन्हा 1919 मायक्रोन्यूटन आणि रिफ्रेशचा फवारा दिला तर चालेल का? देऊ शकता, काही अडचण नाही. रिफ्रेशपेक्षा आता टॉपअप आणि 1919 फवारा, तुमची वाढ पण होईल, त्याला डेरे पण खूप चांगले निघतील आणि हिरवं पण पडेल. म्हणजे पिवळी जर पडलेली असेल तर ग्रीनर पण येईल त्याच्यामध्ये. फवारणी करताना क्रम समजून सांगा. पावडर, बुरशीनाशक, तुम्हाला जे आहे फवारणी करताना जे आहे त्याचा क्रम जो आहे, आपण किती वेळा जर सांगितलं तर त्या पद्धतीने शेतकरी करत नाहीत. FIR, फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रेस्टॉस, त्या पद्धतीने तुम्ही पहिले पंपामध्ये जे आहे बुरशीनाशकाचा वापर करावा, नंतर कीटकनाशकाचा वापर करावा, नंतर जे काही तुमचे विद्राव्य खतं, संजीवक, संप्रेरक आहेत, हे सगळ्यात शेवटी टाकीत टाकणं गरजेचे आहे. फवारणी करताना औषधाचा क्रम सांगितलं तुम्हाला. ट्रायकोबूस्ट DX 500 ग्राम रासायनिक खतात मिक्स करून फेकता येईल का? फेकू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सर, पराठीला NPK बूस्ट एकरी किती टाकावे? NPK बूस्ट जे आहे साधारणतः 500 ग्रॅम वाढीच्या अवस्थेमध्ये जे आहे. NPK बूस्टचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. NPK बूस्ट हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकता. P आणि K हे फुलं लागल्यानंतर किंवा पात्या लागल्यानंतर हे तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकता. ऊसामध्ये पांढरी माशी खूप नुकसान करत आहे, यावर उपाय काय करावा? बघा, ऊसावर जे आहे सध्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऊसावर ओढाची एस्ट्रॉ जे आहे साधारणतः 30 मिली, सोबत पांडा सुपर 30 मिली, सोबत टॉपअप 40 मिली आणि बेस्ट स्टिकर जे आहे 5 मिली जर वापरलं तर निश्चित ऊसावरील तुमची पांढरी माशी नियंत्रणात येईल. बीड जिल्ह्यामध्ये
काही भागामध्ये सर आता पाऊस सोयाबीन पेरलं तर चालते का? आता जर तुम्हाला सोयाबीन पेरायचं असेल तर लवकर येणाऱ्या जाती 9560 किंवा 9305 हे पेरू शकता. तुरीला खत किती दिवसांनी द्यावे? तुरीला जर पहिले रासायनिक खत जर दिलं असेल तुम्ही पेरणीसोबत जर दिलं असेल तर परत खत देण्याची तशी आवश्यकता नाही आहे. आणि द्यायचंच असेल तर आंतरपीक जर तुमचं सोयाबीन असेल तर सोयाबीन काढल्याच्या नंतर त्याला तुम्ही 20-20-013 24-24-08 हे खत देऊ शकता फुलं लागण्याच्या अगोदर. नमस्कार सर, मला थोडासा कापसाला पहिल्या फवारणीबद्दल सांगता का? पहिल्या फवारणीबद्दल आता जर घ्यायची असेल तुम्हाला तर रिहान्श, रिफ्रेश आणि 1919 याचा वापर करू शकता तुम्ही. माझे सोयाबीन आश्रय 7777 आहे, कापूस 25D51 आहे, दोन्ही पण चांगलं आहे. तर तुमचेसुद्धा धन्यवाद. 25D51 लागवड केली आहे, खूप छान आहे व इतर जातीपेक्षा वेगळी दिसत आहे, म्हणजे त्यामध्ये सध्या मन लागत नाही. उभाट वाढ होणारी जात आहे, नवीन जात आहे, काही प्रॉब्लेम येईल का? तर 25D51 जी आहे तुम्ही नाही तर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरलेली आहे, ती ओपन स्ट्रक्चर व्हेरायटी आहे. उभाट झाड त्याचं ओपन स्ट्रक्चर व्हेरायटी आहे, उभाट वाढणारी व्हेरायटी आहे. त्यामुळं सध्या जी आहे त्याच्यावर तुमचं मन लागत नाही किंवा करमत नाही, हे आत्ताच नकत तुम्ही ठरवू. ज्यावेळेस उत्पादन निघेल दोन्ही तुलनात्मक फरक पहा आणि उत्पादन निघल्यावर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. खूप छान माहिती आहे. यावर्षी पाऊस पण अनियमितमुळं कापूस सोयाबीन पिकाला 2-3 टप्प्यात झाले आहे. कोणते डोस कधी द्यावे समजून येत नाही, अवघड झालं आहे. धन्यवाद सरजी. आता सध्या जे आहे वेगवेगळ्या परिस्थिती येतात, कुठलं खत कधी द्यायचं यासाठीच आम्ही जे आहे दर सोमवारच्या वेळेस कृषी सल्ला हा आम्ही कशासाठी घेतोय? कृषी सल्ला दर सोमवारच्या लाईव्हमध्ये सगळ्यात पहिले कृषी सल्ला घेत असतो. हा कृषी सल्ला पूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथून आलेल्या सगळ्या प्रतिनिधीकडून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, कोणत्या परिस्थितीत काय कुठं काय आहे कमी जास्त, तर त्यावरून आम्ही हा कृषी सल्ला जो आहे हा ठरवत असतो आपल्या विभागानुसार. त्यामुळं आपण जे आहे आपण आता सध्या जे आहे कुठलं खत द्यायला पाहिजे, कुठल्या फवारण्या करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळं आपण कृषी सल्ल्यात दिलेलं आहे, ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. सोयाबीनमध्ये लांबट गवत आहे तर शाखेत मारलं तर चालेल का? लांबट गवतासाठी जर तुम्हाला शाखेत न मारता तुम्ही क्यूफॉप सुपर जे आहे साधारणतः 40 क्यूफॉप सुपर जे आहे हे 20 मिली प्रतिपंपाला घेऊन तुम्ही गवतवर्गीय तण नियंत्रणात मिळू शकता. कापूस पिकाला हुमणी आळी मशागत करताना आढळत आहे, ग्रॅन्युअलमध्ये औषध सांगा, कापसाच्या बुडाशी टाकू शकतो. तर तुम्हाला ग्रॅन्युअलमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाप हायड्रोक्लोराइड हे तुम्ही घेऊन कापसाच्या बुडाला तुम्ही टाकू शकता, काही अडचण नाही. सोयाबीन किती दिवसामध्ये किती वाढते? फुले संगम किती दिवसामध्ये किती वाढते जे आहे हे आपल्या जमिनीवर सुद्धा अवलंबून आहे. साधारणतः 30 दिवसाच्या दरम्यान नाही म्हटलं तर 1 ते 1.25 फूट तरी सोयाबीन व्हायला पाहिजे. काळ आळवणी केली आहे, वरती ओल होती, आज पाणी पडलं आहे, काही फरक पडेल का? काही फरक पडत नाही, तुम्ही करू शकता. सर माझी कपाशी 42 दिवसाची झाली आहे, पात्याला लागली आहे, फवारणी कोणती करू? 42 दिवसात झाली असेल आणि वाढ जर चांगली झाली असेल तर सध्या जे आहे पात्याला सुरुवात झाली असेल तर तुम्ही सरेंडर तिथं 30 मिली, रिहॅन्श 20 मिली, सल्फा बूस्ट 20 ग्रॅम आणि झेप 15 मिली याचा फवारा करू शकता. नमस्कार सर, रेडची 21 तारखेला फवारणी झाली आहे, सोयाबीनवर अमावस्यानंतर फवारणी करायची असल्यास मार्गदर्शन करा. अमावस्यानंतर जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इमान 10 ग्रॅम आणि सरेंडर जे आहे 30 मिली याचा फवारा तुम्ही करू शकता, काही अडचण नाही आहे. 35 दिवस झाले आहे कापसाला सल्फा बूस्ट युरियासोबत दिलं तर चालते का? युरियासोबत सल्फा बूस्ट जे आहे जमिनीत चांगला जर ओलावा असेल तर सल्फरचा तुम्ही नक्की वापर करा. सल्फर खूप चांगल्या पद्धतीत काम करते. कीटकनाशकासोबत नॅनो युरिया, नॅनो DAP फवारणी केली तर चालते का? चालते, काही अडचण नाही आहे. फक्त DAP नाही, नॅनो युरिया तुम्ही फवारू शकता. नमस्कार सर, तुरीला ड्रेंचिंग करायची आहे, ट्रायकोबूस DX सोबत पिक्सल घेतले तर चालतात का? जैविक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक आणि रासायनिक बुरशीनाशक एकत्र चालत नाही, त्यामुळं एकतर ट्रायको किंवा पिक्सल याचाच वापर करा. सोयाबीनची वाढ झाली नाही आहे, काय करावं? रिफ्रेश आणि 1919चा फवारा देऊ शकता.
जाधव सर, माझ्याकडे सोयाबीन 1135 आहे, थोडे पातळ झाले आहे, फवारणी मध्ये टॉपअप रावडी आणि 1919 घेतले तर चालते का? घेऊ शकता, काही अडचण नाही. कापूस पिकाला हुमणी अळीसाठी जैविक औषध टाकताना ग्रॅन्युअल औषधामध्ये पी बूस्ट आणि के लिफ्ट सोबत टाकले तर चालते का? जर जैविक असेल, जसं मॅटॅरायझियम आणि बिव्हेरिया जर तुम्ही जैविकमध्ये जर ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जर मिळत असेल किंवा पावडर फॉर्ममध्ये मिळत असेल तर त्यामध्ये NPK आणि पी बूस्ट आणि के लिफ्ट एकत्र करून वापरू शकता. आदमाचे तमर आणि टोपोर्डी सोबत शॉकअप एकत्र करून देऊ शकतो का ऊस पिकाला? तर चालेल. शॉकअप, टोपोर्डी आणि तुमचं तमर एकत्र करून देऊ शकता, हरकत नाही. सोयाबीनला इमान रेज मिक्स करून फवारले तर चालेल का? प्रमाण किती? इमान 10 ग्रॅम, रेज घ्यायची आवश्यकता नाही आहे. आता इमान अधिक सरेंडर घ्या किंवा रेज आणि इमान जर वापरायचं तर रेज 15 मिली आणि इमान 10 वापरू शकता. नमस्कार सर, अनेक पॅटर्ननुसार प्रयोग केले पण काही फायदा झाला नाही, परंतु 4 वर्षापासून तुमच्याशी जोडलो आहोत, तेव्हापासून उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. कपाशी 45 दिवसाची झाली आहे. कपाशी तुम्ही सांगितलेली ड्रिंचिंग केली तर चालेल का? करू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सर, विद्राव्य खतामध्ये कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स करून देऊ नये? विद्राव्य खतात सगळं देऊ शकता, तुम्हाला काही अडचण नाही. किंवा तुम्हाला व्हिडिओ जे आहे, बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता. सोयाबीनला पहिली फवारणी सांगितलेली आहे. कापसाची वाढ कमी झालेली आहे, हुमणी अळी आहे, रायझर सोडले तर चालेल का? मेटॅरायझियम, ट्रायको एकत्र मिक्स करून देऊ शकतो का? देऊ शकता, काही अडचण नाही. अमोनी फवारणी केली होती, खूप चांगले रिझल्ट मिळाला मला. खूप कमी प्रमाणात तण असल्याने डवरणी नाही घेतली तर उत्पादनात काही फरक पडेल का? बरेच लोक म्हणतात की डवरणी केली नाही तर उत्पादन कमी होईल. काही अडचण नाही आहे. तणनाशक जे आहे हे त्याच्यासाठीच आपण पहिले तणनाशकाचा वापर करतोय की डवरणीचीच गरज पडली नाही पाहिजे. काही उत्पादन वगैरे घटत नाही, काही डवरणी करण्याची आवश्यकता नाही आहे. पराठीला NPK बूस्ट DX. तर मंडळी, हे आपले जे काही कालच्या लाईव्हचे जे काही प्रश्न उत्तरं होते त्या प्रश्न उत्तराचं जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे. इथंच थांबतो. धन्यवाद.